सांगलीच्या जत तालुक्यामधील नागरिकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी जतमधल्या महाराणा प्रताप चौक इथे गुहागर विजापूर महामार्गावरती सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलन सुरू होताच महामार्गावरून जाणारी एक रुग्णवाहिका सोडण्यावरून एका पोलीस अधिकाऱ्याने चुकीची भाषा वापरल्याचा आरोप करत आंदोलक आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये जोरदार वादही झालाय। सगळ्या कारणीभूत म्हणजे आपले विद्यमान आमदार आहेत, त्यांचं या तालुक्याकडे अजिबात लक्ष नाही। नुसतं इव्हेंट करायचा आणि तालुक्याकडे दुर्लक्ष करायचा। एवढा मोठा जो शेतीचा प्रश्न आहे, खरीप पिकं वाया गेली, पाणी सोडलं जात आहे आणि आपलं पाणी सांगोला आणि मंगळवेढ्याला दिलं जात आहे। त्या दोन आमदाराशी या आमच्या आमदाराचा साठा आहे। आज जर चारा जनावरांना पाणी नाही दिलं तर खूप मोठं पशुधन अडचणीत येण्याची शक्यता आहे। दुसरी गोष्ट, तासगाव आणि आटपाडीचा तलाव भरतो आणि जतमध्ये तलाव 27 कोरडा आहे। यामध्ये तलाव भरण्यात कोण कमी पडला तर ते नक्कीच तालुक्याचे आमदार कमी पडलेले आहेत। आमचे मोठा आरोप आहे त्यांच्यावरती। जतमध्ये सतत पाण्यासाठी अन्याय होणार आहे, जबाबदारी आमदार आहे। आमच्या तालुक्यातले जे जवळजवळ 34 ते 36 जे तलाव आहेत ते खरं तर भरण्या गरजेचं होतं, पण आज प्रशासनाच्या माध्यमातून किंवा म्हैसाळच्या विभागाच्या माध्यमातून फक्त आतापर्यंत आम्हाला पावणे 3 TMC या ठिकाणी आम्हाला पाणी दिलं गेलं म्हणून सांगतायत, पण प्रत्यक्षात ते पाणी गेलं कुठं? जत तालुक्यातली जनता या दुष्काळानं होरपळलेली आहे, विविध समस्यांना होरपळलेली आहे, त्यामुळे आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.